गावला। तर नमस्कार मित्रांनो, आज एक स्पेशल न्यू कॉन्सेप्टमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ। तर आजचा व्हिडिओ आपण बनवला ते म्हणजे कॅपकट ॲप्लिकेशनवरून। तर त्यामुळे कंप्लीट बघून नक्की व्हिडिओ बनवा, ओके। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। पहिले VPN कनेक्ट केल्यानंतर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून टाका। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टच्या आयकॉनवर क्लिक करा। जे तुमचे 5-6 मॉडेलची इमेज त्याला इथे सिलेक्ट करून घ्या। तर अशा वेळी मित्रांनो 5-6 मॉडेलची इमेज सिलेक्ट केल्यानंतर खाली एक रेटेचा ऑप्शन भेटेल, तिथं जा। साईज 9.16 सिलेक्ट करून ती यस म्हणा। या पद्धतीने साईज सिलेक्ट केल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करून त्याला फिलअप करून टाका, जेणेकरून हाताने तो झूम करू शकता डायरेक्ट। तर अशा तुम्हाला सर्व फोटो इथं फिलअप करून घ्यायचे या हिशोबाने। तर अशी इमेज घेतल्यानंतर पुढे या, जे कॅपकटचं नाव त्याच्या क्लिक करून त्याला डिलीट करून टाका। फायनली फोटो ॲड केल्यानंतर फोटोच्याच खाली तुम्हाला कॅरेट जो ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून मी तुम्हाला जे सॉन्ग दिले ते सॉन्ग ॲड करून घ्या। तर या हिशोबाने आपण सॉन्ग ॲड केलं आहे। आता बघू शकता तुम्ही सॉन्ग आपण ॲड केलं। आता आपल्याला बीट लावायचे। तर आपलं पहिली बीट असणार ते म्हणजे कंप्लीट 2 सेकंद। 2 सेकंद राहिल्यानंतर मॉडेलची इमेज क्लिक करा, पुढचा पार्ट इथून कमी करून टाका। त्यानंतरचं बीट आपल्या इथं जागेचे बघू शकता। या पद्धतीने स्लाइड मारा, डिलीट करून टाका। पुढच्या फोटोवर क्लिक करा, पुढे परत बीटवर या पद्धतीने 3 सेकंदवर सॉन्गवर बघू शकता। इथं आलं, इथं पूर्ण सॉन्ग डाऊन डायरेक्ट इथं वाढलं। या पण बीट लावून घेत चला तुम्ही, जेणेकरून या हिशोबाने त्यापुढचं बीट आपलं असेल ते 3 सेकंदवरच्या भावना। परत त्यापुढचं बीट आपलं आहे कंप्लीट 3 सेकंद या हिशोबाने। त्यानंतर बीट आपलं डायरेक्ट 5 सेकंद या डिलीट करून टाका। त्यानंतरचं बीट आपलं डायरेक्ट 6 सेकंद। परत पुढं 2-3 इमेज ॲड करून घेतो, कमी पडले आपल्याला थोडेफार या हिशोबाने। त्यानंतर बीट आपला 8 सेकंद बघू शकता। शेवटचं सॉन्ग पर्यंत घेऊन टाकतो, पुढचे फोटो डिलीट करून टाकतो। आता बघू शकता बीट आणि आपण सर्व गोष्टी लावून घेतल्या। तर काय करा माहिती आहे का, तर पहिली इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा। इथं बघू शकता ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये जा। तर तिथं तुम्हाला लावायचं बघू शकता। तर बघू शकता वेव अँड स्लाइड नावाचा इफेक्ट भेटला या पद्धतीने। त्याला सिलेक्ट केल्यानंतर ते यस म्हणा, या पद्धतीने तुम्हाला ते दिसून जाईल। एवढं केल्यानंतर पहिली इमेज क्लिक करा, ॲनिमेशनमध्ये जा, कॉम्बोमध्ये जा। तर तिथला तुम्हाला डिस्टॉर्ट लेफ्ट, त्याच्या पुढं लावायचा राईट या पद्धतीने, डिस्टॉर्ट राईट, परत लेफ्ट या पद्धतीने, नंतर परत राईट, परत लेफ्ट, परत लाईट, परत लेफ्ट या पद्धतीने। त्याच्यानंतर पुढची इमेजला तुम्हाला लावायचं आहे कॉम्बोमध्ये येऊन 5 सेकंदवरच्या, तिथं लावायचं तुम्हाला या पद्धतीने बेंड झूम नावाचा इफेक्ट आहे। पुढं गॅस स्क्रोल डाऊन करा, बघू शकता या पद्धतीने। त्याच्यानंतर 6 सेकंदवर तुम्हाला रॉक वर्टिकल लावायचं, इनमध्ये या, साईज 3 सेकंद ठेवा। तिथं आल्यानंतर तुम्हाला व्हाईट बीटवर क्लिक करायचं, तिथं लावायचं तुम्हाला पुल आउटला इफेक्ट कॅमेरामध्ये येऊन। त्याच्यानंतर सुद्धा पुल आउट, परत क्लिक करून ॲनिमेशनमध्ये या, कॉम्बोमध्ये या, शेवटची इमेज होऊन ते सुद्धा बेंड झूम नावाचे इफेक्ट लावून टाका या पद्धतीने। या हिशोबाने झाल्यानंतर तुम्हाला यायचं आता कंप्लीट 6 सेकंदवर इफेक्टमध्ये या, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा। 7 सेकंद राहिल्यानंतर तिथं स्प्लाइट म्हणून ऑप्शन तुम्हाला तिथं जा, एक मिरर 3 स्किन नावाचा इफेक्ट भेटेल, नाही भेटला वर सर्च करा, 100% भेटणार। या हिशोबाने तो इमेज सिलेक्ट केल्यानंतर इफेक्ट त्याला ठेवायचं आपल्याला फक्त एवढ्या पार्टपर्यंत। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर खाली ॲडजस्टमध्ये या, फिल्टर ऑफ करा, वर्टिकल तुमच्या हिशोबाने ते सेट करा, ते यस म्हणतो फायनली। एवढं झाल्यानंतर स्टार्टिंगला या, व्हिडिओ इफेक्टमध्ये जा, तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये येऊन या पद्धतीने ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा इफेक्ट भेटेल, त्यालासुद्धा आपल्याला ठेवायचं ते म्हणजे इथपर्यंत। आणि ॲडजस्टमध्ये या, त्याची स्पीड पूर्ण फुल करा आणि इंटेन्सिटी आहे भावना ती कमीत कमी 5 का 10 ठेवा या पद्धतीने तुमच्या हिशोबाने। या हिशोबाने केल्यानंतर बॅक या, ओव्हरलीमध्ये ॲड ओव्हरलीमध्ये जा, मी तुम्हाला एक टेक्स्ट दिलं आहे ते इथे ॲड करून घ्या पद्धतीने।
त्याला आपल्याला ठेवायचं ते मध्ये डायरेक्ट शेवटपर्यंत या हिशोबाने. तर अशा वेळी केल्यानंतर आता तुम्हाला पहिल्या बिटो क्लिक करायचं 2 सेकंदवरच्या. लाईट इफेक्टमध्ये तिथला तुम्हाला इथं ब्लांच नावाचा इफेक्ट बघू शकता. साईज एकदम 0 ठेवा. परत पुढचा बीट सोडून द्या. त्यापुढे या डायरेक्ट 3 सेकंदवर. तिथं लावायचं ब्लांच. परत त्यापुढं सोडून द्या. परत त्यापुढे यायचं तुम्हाला ब्लांच म्हणून. परत त्यापुढचं सोडून त्याच्या पुढे यायचं ब्लांच. यापर्यंत फायनल बघू शकता. एवढं केल्यानंतर डायरेक्ट तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला मित्रांनो. सर्व सोपं व्हिडिओ काही विषय नाही. सर्वांनी बनवा. वर सेटिंगमध्ये या फेवरेट स्टार्ट करा. कोड हाय करा. डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला. जय हिंद जय महाराष्ट्र.